नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये वनरक्षक पदाकरता जी भरती प्रक्रिया सुरू आहे, तर त्याचं ग्राउंडचं म्हणजे रनिंगचं टाईमटेबल आलेलं आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून द्या. आता जर तुम्ही हे पेज ओपन केलं, तर इथं तुम्ही बघाल की हे लिस्ट आहेत वेगवेगळे लागलेले. अमरावती विभाग, त्याच्यानंतर हे फायनल लिस्ट आहेत. धुळ्याची फायनल लिस्ट लागलेली आहे. त्याच्यानंतरनं नाशिकची फायनल लिस्ट लागलेली आहे. याच्याबद्दल तुम्हाला मी ऑलरेडी काय केलं, की माहिती दिलेली आहे मी. त्याच्यानंतर जर बघितलं तर याच्यामध्ये चंद्रपूरचा कॉमन मेरिट लिस्ट म्हणजे हे 200 पैकी मार्क ते चंद्रपूरचे कळाले आहेत, अमरावतीचे आहेत, त्याच्यानंतर यवतमाळचे, धुळे, नाशिक आणि पुणे याचे मी व्हिडिओ दिलेले आहे. त्याच्यानंतर बघाल तर तुम्ही इथं डिस्क्वालिफाईडचे 2 लिस्ट दिलेले आहेत. पुणे 3 दिलेले आहेत. पुणे, यवतमाळ आणि चंद्रपूर याची तुम्हाला ऑलरेडी माहिती दिलेली आहे. तर आता काय करताय तुम्हाला मी जे कोल्हापूरचं रनिंगचं जे टाईमटेबल आहे, तर त्याची तुम्हाला काय करणार आहे, की माहिती देणार आहे. त्याचं टाईमटेबल आलेलं आहे रनिंगचं. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता मी ते टाईमटेबल तुम्हाला दाखवत आहे. तर हे टाईमटेबल आहे. आजचंच नोटिफिकेशन आहे हे. याच्यामध्ये बघू शकता तुम्ही, की हे जे ग्राउंड असणार आहे. तर ते टोटल जर बघितलं तर याच्यामध्ये कोल्हापूर विभागामध्ये 249 एवढ्या रिक्त जागा आहेत. त्यासाठी ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जर बघितलं तर 20 फेब्रुवारी ते 29 फेब्रुवारी या कालावधीत काय होणार आहे, आता तुम्ही बघाल की रनिंग जी आहे ती 20 फेब्रुवारीपासून 20 तारखेपासून सुरू होणार ते 29 फेब्रुवारी या कालावधीत पंचतारांकित एम-आय-डी-सी आहे. पंचतारांकित एम-आय-डी-सी कागल इथे राष्ट्रीय महामार्ग 48 लगतचा अंतर्गत रस्ता जो आहे, इंटरनल रोड जो आहे, लक्ष्मी टेकडी ते रेमंड चौक 2-2.5 किलोमीटरचा आहे हा रस्ता. तर त्याच्यावरती ते ग्राउंड होणार आहे. तर याच्यामध्ये जर तुम्ही बघाल तर याच्यासाठी जर बघाल टोटली तर 30,000 इतके विद्यार्थी काय करू शकतात, की पात्र होऊ शकतात आणि दर दिवशी 5,000 विद्यार्थ्यांचं काय होणार, की रनिंग होणार आहे एका दिवशी. तर त्याच्यामध्ये हे रनिंग जे होणार ते दर दिवशी 2 सत्रामध्ये होणार आहे. सकाळ सत्र 2 सत्रामध्ये घेण्यात असून त्यापैकी सकाळचे सत्रे 7, 8, 9 आणि 10 आणि दुपारचे सत्र हे याप्रमाणे 4 बॅच होतील आणि दुपारच्या सत्रामध्ये 4 आणि सायंकाळी 5 व 6 अशा बॅचचे काय करणार, की 3 बॅचेस म्हणजे सकाळी 4 बॅच असतील आणि सायंकाळी 3 बॅच असे 7 बॅच दररोज राहणार आहे आणि एका बॅचमध्ये 600 विद्यार्थी एवढे असू शकतात हे. ओके. तर तर तुम्ही बघाल तर टोटल जर बघितल्या तर 6 आणि हां. तर 6 बॅचेस आहेत. 6 6 36 म्हणजे 3600 विद्यार्थी एका दिवसात होऊ शकतात हे. त्याच्यानंतर जर बघितलं तर हे कधीपासून होणार आहे? 20 फेब्रुवारी ते 29 फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. त्याच्यानंतर बघितलं तर याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, की कोल्हापूर वनवृत्तामध्ये वन विभाग, सामाजिक वनीकरण, वन्यजीव तसेच कार्यविधान विभागातील खालील संवर्गातील अधिकारी कर्मचारी यांची धावचाचणी घेण्यासाठी समिती नेमणूक करत आहे आणि त्याच्यानुसार काय करेल, की सांघिक जबाबदाऱ्या देतील वगैरे, वगैरे ह्या गोष्टी तुम्हाला हे नाही. तर याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे, की त्या त्यांनी काय करायचं आहे, की 5:45 दुपारच्या सत्राला 12:30 हे त्यांना उपस्थित ते ॲक्चुअली ते त्यांच्यासाठी आहे हे, विभागातल्या कर्मचाऱ्यांसाठी आहे हे. तर तुम्ही बघू शकता, की हा जो ईमेल आहे तो आलेला आहे. आता याच्यानुसार बघू शकता, की 20 फेब्रुवारी ते 29 फेब्रुवारी या कालावधीत ते रनिंगची होणार आहे ही माहिती होती. तर अशाच इम्पोर्टंट अपडेट्ससाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.